आजचा विषय आहे जिद्द आणि जिद्दी स्वभाव. माणसामध्ये जिद्द असावी, काहीतरी करून करायची, पेटून उठायची. आपल्या जो बरोबर जे होते ते आज कुठे आहेत आणि आपण कुठे आहे याचा विचार करायचा. आपल्या बरोबरचे पुढे निघून गेले, काळ पुढे निघून गेला, परंतु आपण आहे तिथेच राहिलो. का राहिलो, कमून राहिलो याचा शोध घेणं आणि शोध घेऊन पेटून उठणं याचं नाव जिद्द. ज्या दिवशी तुमच्यातला जिद्दी स्वभाव जागा होतो की नाही मला हे करायचंच, मला हे मिळवायचंच, आणि तो प्रचंड जिद्दी स्वभाव होऊन जातो. जिद्दी स्वभाव म्हणजे काय? एखादा लहान मूल आपल्या आईला, आपल्या वडिलाला सारखं म्हणतंय, आई मला ती बॅट घेऊन दे, पप्पा मला बॅट घेऊन द्या, आई मला बॅट घेऊन दे. सकाळपासून सुरू होतं त्याचं रडगाणं, संध्याकाळ होते, सकाळी 8-9ला तो सुरू होतो. नाही नाही पप्पा मला बॅट आणा, पप्पा आले का बॅट बॅट बॅट, पप्पा निघून जातात, आईच्या मागे लागतो, आई मला बॅट दे, मला बॅट घ्यायची, बॅट घ्यायची, रडतो. जेवत नाही, मी नाही जेवणार, मला बॅट पाहिजे, मी नाही जेवणार, मला बॅट पाहिजे, मला बॅटच पाहिजे. 2 वाजता, 3 वाजता, 4 वाजता, 5 वाजता, 7 वाजता, 8 वाजता पप्पा येतात घरात. पप्पाचं पुन्हा त्याचं सुरू होतं, पप्पा मला बॅट पाहिजे. सकाळी 8-9ला सुरू झालेलं ते बॅट पाहिजे, बॅट पाहिजे, बॅट पाहिजे म्हणून पुरं घर हैराण करून टाकतो. आणि काय होतो शेवटी बाप म्हणतो चल माझ्या संग, त्याची कटकट तरी मिटू दे. तो आणि त्याचा बाप त्याला बॅट घेऊन देतो. वर्ग बॅट घेऊन खुश होतं, जिंकल्यासारखं वाटतं, कारण त्याने सकाळपासून काहीही खाल्लेलं नसतं. बॅट बॅट बॅटच त्याचं सुरू असतं आणि शेवटी त्याला बॅट भेटतेच. कशामुळे भेटते? जिद्दीमुळे. आणि जर एवढं लहान पोरग जिद्दीवर, स्वतःच्या जिद्दीवर, रडगाण्यावर, हट्टीपणावर, जिद्द, त्याला हट्टीपणा हा नाव आहे, पण त्याचं खरं नाव आहे जिद्द. मला ती मिळवायची, मला ती घ्यायची, आणि ते घेतच, त्याला ती बॅग भेटतेच. कारण तो सकाळपासून त्याचा भोंगा सुरू होऊन जातो, रात्रपर्यंत सुटतो. त्या आईला काही सुचून देत नाही, भांडे घासू, धुणं धुवू का, पोछा मारू का, काय स्वयंपाक करू, पोटाला कळत नाही नेमका काय करावं, जेवण करू का, काम करू का, काय करू, याचं चालूच बॅट 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 बॅट. आणि शेवटी त्याला बॅट भेटते. तो जिद्दी स्वभाव ज्या दिवशी तुमच्यात येईल, आता तुम्ही त्या लहान मुलासारखे नाही की घरच्यांच्या मागे लागायला, मला पैसे द्या पैसे द्या पैसे, घरच्या मागे लागण्याची गरज नाही. पेटून उठा, जिद्दी स्वभाव करा, हट्टी स्वभाव करा. जिद्दी की चल मला हे मिळवायचंच, मला ही गाडी घ्यायचीच आहे, मला हा बंगला बांधायचाच आहे, मला प्रॉपर्टी करायचीच आहे, मला माझ्या बँक बॅलन्स काढायचाच आहे, माझं घर हसत खेळत मला ठेवायचंच आहे. आणि ही जिद्दी, हा जिद्द, ही जिद्द ज्या दिवशी जागी होते त्या दिवसापासून माणूस दिवस रात्र फक्त त्या स्वप्नांच्या, ज्याने ते स्वप्न पाहिलेलं असतं त्या स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्या स्वप्नाच्या मागे धावतो. स्वप्न पाहणं ही वेगळी गोष्ट आणि स्वप्नपूर्तीसाठी धावणं ही वेगळी गोष्ट. छत्रपती शिवरायांनी स्वप्न पाहिलं स्वराज्याचं, पण नुसतं स्वप्न पाहून थांबले नाही, आता परिश्रम केले, लढाया केल्या, कधी जिंकले, कधी हारले, कधी तह केले, पण स्वराज्यच निर्माण केलं. जिद्द आहे ना, माणसं मिळवली, जीवाला जीव देणारी माणसं मिळवली, माणसं कमावली. गोरगरीब रयतेचा राजा झाले छत्रपती, सर्वसामान्यांचे राजे झाले छत्रपती. शेतकरी, 18 पगड जाती, 12 बलुते, या सगळ्यांचा, सगळे मानाचा मुजरा करायचे राजांना. याला म्हणतात जिद्द. राजे छत्रपती झालेच, स्वराज्य निर्माण केलंच, याला म्हणतात जिद्द.